नमस्कार मंडळी, तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे। मित्रांनो, काल 3 डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात आला। या दिवसाच्या निमित्ताने माझ्याकडून आपल्या सर्व दिव्यांग भाऊ आणि बहिणींना खूप खूप शुभेच्छा। काल तुम्हाला अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या असतील, पण यंदा सरकारकडून आपल्या दिव्यांग बांधवांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी जाहीर झाली। ही बातमी खास करून दिव्यांग कल्याण विभागाने घोषित केलेली आहे। काल 3 डिसेंबरच्या शुभ दिवशी अतिशय महत्त्वाची खुशखबर जाहीर करण्यात आली। या व्हिडिओमध्ये आपण ही नवीन सरकारी घोषणा नेमकी काय आहे, त्यात तुम्हाला काय फायदा भेटणार हे सविस्तर पाहणार आहोत। त्याचबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता बँक खात्यात नेमका कोणत्या तारखेला जमा होणार याबद्दलची सगळ्यात नवीन माहिती देखील मी तुम्हाला इथं सांगणार आहे। तर मग आता आपण अजिबात वेळ न घालवता लगेच आजचा महत्त्वाचा व्हिडिओ सुरू करूया। जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि इतर सगळ्या महत्त्वाच्या सरकारी योजनांची अपडेट्स आम्ही सर्वात आधी इथेच तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। आता बघा मंडळी, एक खूप महत्त्वाचं परिपत्रक म्हणजे GR सरकारकडून आलेलं आहे। ही नोटीस अतिशय महत्त्वाची आहे। यामध्ये आपल्या दिव्यांग बांधवांसाठी नवीन आणि स्पेशल माहिती देण्यात आली। डिसेंबर महिन्याच्या पेन्शनचा हप्ता कधी जमा होणार ही माहिती तर आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत, पण त्याच्या आधी दिव्यांग बांधवांना मदत करणारा हा स्पेशल अपडेट समजून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे। हा जो GR आहे तो GR दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे। आता या GRचा मुख्य विषय कोणता हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर आपण ते लगेच समजून घेऊ। जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींच्या आधार कार्ड आणि आयुष्मान भारत कार्डच्या नोंदणीबद्दल दिलेली अतिशय महत्त्वाची सूचना। ही सूचना इतकी महत्त्वाची आहे कारण जर दिव्यांग बांधवाचं आधार कार्ड आणि आयुष्मान भारत कार्ड योग्य पद्धतीने नोंदवलं गेलं असेल तर त्यांना सरकारच्या अनेक योजना सहजपणे भेटू शकतात। म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांना या कामासाठी स्पष्ट आदेश देण्यात आले, ज्यामुळे हे काम अतिशय वेगाने पूर्ण झालं पाहिजे। या GR मध्ये अतिशय महत्त्वाचा नियम सांगण्यात आला। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 यामधील कलम 56 प्रमाणे दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक ओळखपत्र प्रणाली म्हणजे युनिक ID सिस्टीम वापरून दिव्यांगत्व प्रमाणपत्र दिलं जातं आणि या सिस्टीमवर अर्ज करताना आधार कार्ड असणं अनिवार्य करण्यात आलं आहे। आता पुढची अतिशय महत्त्वाची माहिती ज्याकडे सरकारने लक्ष दिलं आहे। तुम्हाला माहीतच आहे की अनेक दिव्यांग बांधवांना आधार कार्ड काढताना खूप मोठी अडचण येते। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचे हाताचे ठसे किंवा डोळ्याचे स्कॅन नीट वाचले जात नाहीत। या मोठ्या समस्येवर ते आधार कार्ड वेळेवर काढू शकत नाही आणि परिणामी अनेक सरकारी योजनांपासून लांब राहतात। या समस्येवर उपाय म्हणून या GR मध्ये एक नवीन शासन निर्णय सरकारने दिलेला आहे। दिव्यांग कल्याण विभागाच्या 9 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग व्यक्तींना वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी UDID म्हणजे युनिव्हर्सल दिव्यांग ID कार्ड म्हणजेच युनिव्हर्सल दिव्यांग ओळखपत्र अनिवार्य करण्यात आला आहे। हा निर्णय 9 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात आला। आता याचा सरळ अर्थ काय? सरकारने UDID कार्ड अनिवार्य केलेलं आहे। महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता तुमच्याकडे UDID प्रमाणपत्र म्हणजे युनिव्हर्सल डिसेबल्ड ID कार्ड असणं बंधनकारक करण्यात आलं। पण आधार कार्डच व्यवस्थित नसलेल्या अनेक दिव्यांग बांधवांना UDID कार्ड मिळवताना मोठी अडचण येत आहे। त्यामुळे हे लोक सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता तयार झाली आहे। याच कारणामुळे सरकारने ही अडचण दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी दिली। जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले, त्यांच्या जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीचा आधार कार्ड डेटा आणि आयुष्मान भारत कार्ड नोंदणी व्यवस्थितपणे उपलब्ध असायला हवी। हा सर्व डेटा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असणं अत्यंत गरजेचं आहे, असं सुद्धा या GR मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं। पत्राच्या शेवटी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला गेला, जो पेन्शन मिळवणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। 7 एप्रिल 2025 रोजी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली। या बैठकीमध्ये अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT सिस्टीमद्वारे जमा केला जाणार आहे। याचा अर्थ पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील। मध्यस्थाची तुम्हाला आता गरज पडणार नाही। आता बघा, सरकारकडून मिळणाऱ्या कोणत्याही सुविधेचा लाभ दिव्यांग बांधवांना सहज मिळावा यासाठी आधार कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीचं UDID कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक असणं बंधनकारक करण्यात आलं। त्याचबरोबर दिव्यांग बांधवांना आयुष्मान भारत योजनेचा
म्हणजे मोफत आरोग्य विमा याचा लाभ मिळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या सर्व महत्त्वाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती जिल्ह्यांनी तात्काळ दिव्यांग कल्याण आयुक्तालयाला पाठवावी असं स्पष्टपणे सांगण्यात आलं. तर मंडळी, आता दिव्यांग कल्याण विभागाने जारी केलेल्या या महत्त्वाच्या GRमध्ये नेमकं काय नमूद केलेलं आहे हे आपण सविस्तर पाहूया. या GRमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं, महाराष्ट्र शासनाकडून सध्या 3 महत्त्वाची माहिती एकत्रित केली जात आहे. UDID कार्ड, आधार कार्ड आणि त्यानंतर आहे आयुष्मान भारत कार्ड. UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. पण त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी एक मोठा डेटा गोळा केला जात आहे. हा डेटा पूर्णपणे तयार झाल्यानंतर आयुष्मान भारत योजनेचा लाभ दिव्यांग व्यक्तींना थेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सरळ शब्दात सांगायचं झालं तर UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं खूप गरजेचं आहे. आयुष्मान भारत योजनेच्या लाभासाठी सरकार स्वतंत्र डेटा गोळा करायचं काम करत आहे आणि लवकरच हा आरोग्याचा लाभ म्हणजे मोफत उपचार दिव्यांग बांधवांना थेट भेटणार आहेत. दिव्यांग कल्याण विभागाने हे परिपत्रक जारी केलेलं आहे. यामध्ये सांगण्यात आलं, आपल्या दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात किती अडचणींचा सामना करावा लागतो हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांना वैद्यकीय उपचार, तपासण्या किंवा छोटी मोठी हॉस्पिटलची कामं या सगळ्यांसाठी खर्चही भरपूर येतो. पण याच दिव्यांगत्वामुळे अनेकांना कामावर जायची किंवा उत्पन्न मिळवण्याची क्षमता नसते. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक दबाव खूप जास्त असतो. याच गंभीर परिस्थितीचा विचार करून सरकारने आयुष्मान भारत कार्ड योजनेचा लाभ दिव्यांग बांधवांना सहज मिळावा यासाठी विशेष तयारी सुरू केली. त्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात डेटा कलेक्शन केलं जात आहे. आता हा डेटा एकत्र झाल्यानंतर योजनेचा लाभ थेट संबंधित लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. पण त्यापूर्वी तुमच्या बाजूने एक काम होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमचं आधार कार्ड आणि UDID कार्ड लिंक करणं. सरकार आता मोठ्या प्रमाणावर आधार व्हेरिफिकेशन करत आहे. हे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावरच डिसेंबर महिन्याचा हप्ता, पेन्शनचे पैसे तुमच्या खात्यात वितरित केले जातील. आणि आता लोकांचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न, डिसेंबरचा हप्ता नक्की कधी भेटणार? आपण याबद्दल आता सविस्तर माहिती बघूया. सरकारकडून स्पष्ट सूचना करण्यात आली की हप्ता आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या बँक खात्यात जमा केला जाईल. पण इथं प्रश्न तयार होतो, हे आधार व्हेरिफिकेशन नेमकं कधीपर्यंत पूर्ण होणार? आता पेन्शन कधी जमा होणार याबद्दल सध्या जो गोंधळ सुरू आहे तो नेमका काय आहे, आपण याची माहिती घेऊ. आता मोठा प्रश्न असा की यावेळी आधार व्हेरिफिकेशन आधी होणार की हप्ता जमा करण्याचा सरकारी निर्णय म्हणजे GR आधी येणार? आता साधारणपणे पेन्शनचे पैसे मिळण्याची प्रक्रिया ही खालीलप्रमाणे असते. आता यामध्ये सगळ्यात आधी GR येतो, शासनाचा निर्णय येतो म्हणजे सरकारकडून हप्ता जमा करण्याचा लेखी आदेश मिळतो. त्याच्यानंतर पोर्टलवर तारीख अपडेट होते. सरकारी वेबसाईट किंवा सिस्टीमवर पैसे जमा होण्याची अधिकृत तारीख सरकार जाहीर करते. आणि सगळ्यात शेवटची तिसरी पायरी आहे, हप्ता खात्यात जमा होतो. त्यानंतरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. पण यावेळी मोठा गोंधळ झाला. आतापर्यंत या 3 पैकी एकही प्रक्रिया सुरू झालेली नाही. म्हणजे शासन निर्णय आलेला नाही, पोर्टलवर तारीख अपडेट झालेली नाही आणि आधार व्हेरिफिकेशनचं कामसुद्धा पूर्ण झालेलं नाही असं दिसत आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जसा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आला होता त्याच पद्धतीने डिसेंबरचाही हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच येईल का? अनेक लाभार्थ्यांचा हा अतिशय मोठा प्रश्न आहे. कारण सध्या मिळालेल्या माहितीनुसार संजय गांधी निराधार योजना आणि इतर पेन्शन योजनांच्या हप्त्याची नेमकी सध्याची स्थिती काय आहे याबद्दल अजून स्पष्टता आलेली नाही. तर मित्रांनो, ही होती सरकारकडून आलेल्या परिपत्रकाबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती. दिव्यांग बांधवांनी कोणती महत्त्वाची काळजी घ्यायला हवी? डिसेंबरचा हप्ता नेमका कधी येणार? सरकार GR कधी काढणार आणि हप्ता खात्यात कधी जमा होणार याबद्दलची सगळी डिटेल माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.